नमस्कार मित्रांनो. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर विद्या समिती अंतर्गत ई कंटेंट डेव्हलपमेंट उपक्रम सन 2020-21 इयत्ता 11वी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन यामध्ये प्रकरण क्रमांक 5 व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 2 यामध्ये आपण विभागीय आस्थापना म्हणजेच खाती डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन याविषयीची या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हे जाणून घेत असताना एक छोटीशी व्याख्या आपल्याला पुढे दिलेली आहे. पाहूयात. या आस्थापनांची मालकी व व्यवस्थापन, नियंत्रण आणि वित्तपुरवठा सरकारद्वारे केला जातो, त्यास विभागीय आस्थापना असे म्हणतात. हा एक प्रकारचा सार्वजनिक क्षेत्रातील संघटनांचा सर्वात जुना प्रकार आहे. सरकारचा एक अविभाज्य भाग म्हणून विभागीय आस्थापना सर्व कार्य पार पाडतात. या खात्याचा जो काही प्रमुख असतो तो प्रमुख हा त्या खात्याचा मंत्री असतो. यामध्ये सर्व विभागीय आस्थापनांचे असणारे जे कार्य आहे ते कार्य शासकीय अधिकाऱ्यांच्याद्वारे केले जाते. यामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनाच सरकारी कर्मचारी म्हणून ओळखले जाते किंवा संबोधले जाते. यामध्ये काही उदाहरणं आपण सुद्धा पाहूया. त्यामध्ये टपाल खातं, रेल्वे खातं, संरक्षण खातं, उद्योग खातं, सार्वजनिक उपयोगिता सेवा किंवा वन खातं किंवा पर्यावरण खातं अशा अनेक प्रकारच्या असणाऱ्या खात्यांचा समावेश या ठिकाणी आपल्याला करता येईल. या खात्याचे असणारे प्रमुख असतात ते प्रमुख हे मंत्री असतात आणि त्या खात्यामध्ये काम करणारे जे काही कर्मचारी असतात किंवा अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांच्याद्वारे या ठिकाणी ती कामं पूर्ण केली जातात. यामध्ये आपण विभागीय आस्थापना याचे असणारे वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. मित्रांनो, यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकारद्वारे व्यवस्थापित, म्हणजे सरकारद्वारे व्यवस्थापित केलेलं असतं. यामध्ये विभागीय खात्याचे काही व्यवस्थापन असतं ते व्यवस्थापन सरकारच्या संबंधित खात्याद्वारे केले जाते. संबंधित असणाऱ्या खात्याचा जो मंत्री असतो तो मंत्री हा विभागीय आस्थापनेच्या खात्याच्या कामकाजासंबंधी संसदेला जबाबदार असतात. उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपल्या समोर स्क्रीनवरती या ठिकाणी बरेचसेच या ठिकाणी खाते आहेत. त्या खात्याचे असणारे प्रमुख पद म्हणजेच त्या खात्याचे मंत्री आहेत. यामध्ये तुम्हाला दिसतील अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत विविध खात्याचे मंत्री हे त्या खात्याचा पदभार स्वीकारलेला आहे. आणि ते पदभार स्वीकारून अशा असणारे मंत्री जे आहेत ते आपलं कार्य या ठिकाणी करीत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमीन विकास, भूकंप पुनर्वसन या खात्याचे असणारे मंत्री जे आहेत ते म्हणजे श्री विजय वडेट्टीवार यांच्याद्वारे हे खातं सांभाळलं जात आहे. त्यांना सहकार्य किंवा साथ देण्याचं काम त्या खात्याचे असणारे जे काही अधिकारी असतात, प्रशासकीय अधिकारी असतात यांच्याद्वारे त्या ठिकाणी कार्य केलं जात असतं. त्यांच्या हाताखाली काम करणारे अनेक प्रकारचे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्याद्वारे ही कामं त्या खात्याद्वारे केली जात असतात. त्यानंतर आपल्याला दुसरं खातं देता येईल किंवा सांगता येईल त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य यामध्ये श्री अमित विलासराव देशमुख यांच्याद्वारे हे खातं चालवलं जात आहे. हे त्या खात्याचे मंत्री आहेत, प्रमुख आहेत. त्यानंतर आपल्याला उच्च व तंत्र शिक्षण या खात्याचे प्रमुख मंत्री जे आहेत ते म्हणजे श्री उदय रवींद्र सामंत यांच्याद्वारे हे खातं या ठिकाणी नियंत्रण केलं जातं, व्यवस्थापन केलं जातं. त्याचबरोबर त्या खात्याचे असणारे प्रमुख म्हणून मंत्री म्हणून या ठिकाणी त्यांचं काम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे आणि या प्रकारचे असणारे विविध खाती तुम्हाला समोर या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहेत. मित्रांनो, यानंतरचा असणारा जो दुसरा वैशिष्ट्य आहे त्या दुसरं वैशिष्ट्यसुद्धा जाणून घेण्याच्या अगोदर
आपल्याला महाराष्ट्राचं एक मंत्रिमंडळ 2020ची जी यादी दिलेली आहे त्या यादीनुसार मंत्रिमंडळ विषय खाती वाटप संपूर्ण जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला या स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहे. हे जे असणारे जे मंत्री आहेत ते मंत्री हे राज्याचं असणारं राज्य सरकारचं असणारं मंत्रिमंडळ म्हणून या ठिकाणी कार्य करत आहेत. ते कार्य शासकीय खात्याच्या माध्यमातून किंवा सरकारी खात्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी या ठिकाणी स्वीकारलेली आहेत आणि स्वीकारलेल्या जबाबदारीनुसार हे मंत्री या ठिकाणी आपलं कार्य आहे ते कार्यतत्परपणे या ठिकाणी करीत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आपल्याला दुसरं जे वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य आपल्याला जाणून घ्यायचे आहे ते म्हणजे अधिकार प्रधान. दुसरं वैशिष्ट्य आहे अधिकार प्रधान. यामध्ये आपल्याला काही माहिती जाणून घेऊयात. त्यामध्ये पाहूया आस्थापनांच्या प्रत्येक विभागामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ अधिकाऱ्याकडे अधिकार प्रदान केले जातात. आज आपण या ठिकाणी आकृती पाहतो किंवा डायग्राम दिलेले आहे किंवा चित्र दिसतोय आपल्याला. त्या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला हेच निदर्शनास येत आहे की वरिष्ठ अधिकाऱ्याकडून इतर अन्य असणारे जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले जातात. ते कनिष्ठ अधिकारी आपल्या असणाऱ्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून ती कामं पूर्ण करून घेत असलेली दिसून येतात आणि याच पद्धतीचं कार्य या असणाऱ्या अधिकार प्रदान कार्यकक्षामध्ये किंवा कार्यभागामध्ये त्या ठिकाणी करीत असलेले दिसून येतात. म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अधिकार प्रदान केले जातात आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं काम या अधिकार प्रदान या वैशिष्ट्यामध्ये दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शासनाकडून वित्त पुरवठा. प्रत्येक असणाऱ्या खातं असणाऱ्या त्या खात्याला त्या ठिकाणी शासनाकडून काय केलं जातं तर वित्त पुरवठा केला जात असतो. यामध्ये वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करून दिली जात असते आणि तरतूद केल्याप्रमाणे विभागीय आस्थापनाला विधिमंडळाद्वारे वित्त पुरवठा केला जात असतो. त्याचबरोबर त्यांचा असणारा सर्व महसूल आहे तो महसूल हा थेट सरकारच्या तिजोरीत जमा होत असल्यामुळं त्या ठिकाणी त्या खात्याला वेळोवेळी योग्य ती असणारी जी आर्थिक मदत आहे एखादं कार्य करण्यासाठी मदत करण्याचं काम या ठिकाणी या खात्याद्वारे केलं जात असतं. यानंतर आपल्याला चौथं वैशिष्ट्य पाहायचे आहे ते म्हणजे सरकारी संचालन. या सरकारी संचालनामध्ये माहिती जाणून घेऊयात की कसं चालतं संचालन. तर अंदाजपत्रकीय कामे हे अगोदर निश्चित केली जातात आणि त्याप्रमाणे हिशेबनिसाची कामे, लेखापरीक्षणाची कामे इत्यादी विविध कामे इतर सरकारी विभागांद्वारे केली जातात. मित्रांनो, ज्यावेळेला एखादं खात्याच्या माध्यमातून विकास करायचा असेल त्यावेळेला अंदाजपत्रकीय आपल्याला वर्षभरासाठी किती या ठिकाणी कार्य करावं लागणार आहे किंवा किती या ठिकाणी अंदाजपत्रकीय रक्कम लागणार आहे हे अगोदर सुनिश्चित केलं जात असतं आणि त्यानुसार त्या असणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला किती खर्ची रक्कम टाकायची आहे ते त्या ठिकाणी त्या खात्याचे असणारे प्रमुख मंत्री असतात. ते मंत्री या ठिकाणी आपलं कार्य जे आहे ते कार्य करीत असतात. जे काय पैसे घेतलेले आहेत महसूल विभागाकडून जे काय पैसे आलेले आहेत किंवा शासनाकडून जे काय पैसे आलेले आहेत त्या पैशाचा योग्य विनियोग करून त्या ठिकाणी त्या खात्याचं काम किंवा त्या खात्याद्वारे दिले जाणारे जे काय सेवा आहे त्या सेवेचं काम पूर्णपणे तत्परतेने या ठिकाणी करावं लागत असल्याचं येतं. ते काम पूर्ण झाले की नाही आहे किंवा त्या विषयाचे असणारे जे काय प्रश्न उत्तर आहेत ते संसदेमध्ये त्या ठिकाणी विचारण्याचं कामसुद्धा इतर अन्य प्रमुख विरोधक या ठिकाणी करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. किंवा जर काही त्रुटी असतील किंवा चुका असतील तर त्या चुका सुधारण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कन्सेप्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर आपल्याला पाचवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही. या खात्याचा पदभार हा स्वतंत्रपणे या ठिकाणी कायदेशीर अस्तित्व लाभलेला नसतो. म्हणजेच विभागीय आस्थापनेला सरकारपासून स्वतंत्र असं अस्तित्व या ठिकाणी निर्माण करता येत नाही आहे. म्हणजेच संबंधित खात्याअंतर्गत त्याचे कामकाज या ठिकाणी नियंत्रित केले जात असते किंवा कार्य पार पाडले जात असते. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आपल्याला पाहायचे आहे ते म्हणजे शासकीय कर्मचारी. या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याला लक्षात घेऊयात की विभागीय आस्थापना किंवा खाती यात सरकारचा अविभाज्य भाग असल्यामुळे सदर व्यवस्थापनाच्या कर्मचारी वर्गाला इतर नागरी सेवा कर्मचाऱ्यांप्रमाणेच या ठिकाणी सर्व बाबींसाठी समकक्ष समजण्यात येत असलेले आपल्याला
पाहायला मिळतात. म्हणून म्हणलेलं आहे शासकीय कर्मचारी हा सुद्धा एक प्रशासकीय अधिकारी म्हणून या ठिकाणी आपलं काम चोख पद्धतीनं किंवा जबाबदारीने या ठिकाणी करीत असलेला आपल्याला दिसून येत असतो. धन्यवाद. यानंतर आपण पुढील तासाला नवीन संकल्पना घेऊन येऊयात. तत्पूर्वी धन्यवाद.